न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। अकोले नगरपंचायत अंतर्गत अकोले शहरात स्वच्छता तसेच घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सफाई कामगारांनी आज सोमवारी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे। सफाई कामगारांनी अकोले नगरपंचायतीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की नगरपंचायत घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत कामाचा ठेका देण्यात आलेला आहे, मात्र सदर ठेकेदार करारातील अटी व शर्तींचे आणि कामगार कायद्याचे सर्रास उल्लंघन करत असल्याचे आपल्याला वारंवार निदर्शनास आणून दिले आहे। तरी किमान वेतन कायद्याचे उल्लंघन, कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायदा 1948 नुसार वेतन देत नाही, प्रशासकीय मान्यता आणि टेक्निकल सेक्शन ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी वेतन दिले जात आहे। पीएफ थकबाकी नियमानुसार कामगारांचा पीएफ भरला जात नाही, ज्या बाबतीत संघटना सध्या न्यायालयीन लढा देत आहे। सुरक्षा साधनांचा अभाव, करारातील अटीनुसार कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने जसे की हातमोजे, मास्क, घनबूट अशा सुविधा पुरवल्या जात नाही, यामुळे त्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। ज्या नगरपंचायतीमध्ये किमान 60 ते 70 कामगार कामावर असायला पाहिजे तेथे फक्त 44 कामावर कार्यरत आहेत आणि त्यामधील 10 कर्मचारी कामावरून बंद करण्यात आले आहे आणि सदर ठेकेदार प्रशासनाकडून कामगारांचा मानसिक छळ व कामाचा मोबदला मागितला असता कामगारांना कामावरून काढण्याची धमकी दिली जाते। धमकीच नाही पण प्रत्यक्षात 10 कामगार कामावरून काढले आहेत, त्यामुळे इतर कामगार व अतिरिक्त कामाचा बोजा वाढवला जात आहे व अमानवीय वागणूक दिली जाते आणि कमी कामगारात बळजबरीने काम करून घेऊन इतर कामगारांचा पैसा ठेकेदार प्रशासनाच्या घशात घालण्याचा त्यांचा प्रयत्न कायम स्वरूपात चालू आहे आणि तो थांबवला गेला पाहिजे। थकीत पगार, मागील 1 महिना काम करूनही अद्याप पगार देण्यात आलेला नाही। सदर ठेकेदार शासन निधीचा दुरुपयोग करत असून प्रशासकीय अटींचे पालन करत नाही, तरी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पगार आणि 10 कामगारांना तात्काळ कामावर घेण्यात यावे असेही यात म्हटले असून या मागण्या मान्य झाल्या नाही तर दिनांक 6 एप्रिल 2026 पर्यंत न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व कर्मचारी सामुदायिक आत्मदहन अकोले नगरपंचायत कार्यालयासमोर करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे। आज दिनांकासाठी अकोल्याहून आकाश भालेराव। गेली अनेक दिवसापासून त्या सफाई कर्मचाऱ्यांचा लढा आपण देत आहेत। अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कामगार संघटनेमार्फत आपण हा लढा उभा केला। या कर्मचाऱ्यावर जो अन्याय होतो त्या अन्यायाला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आपण आज गेली नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्ही ह्या नगरपंचायतीवर मोर्चा आणला होता, भीक मागू आंदोलन केलं होतं। त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं का आम्ही यांना किमान वेतन देऊ, यांचे PF 15 दिवसाच्या आत टाकू, पण तसं काही घडलं नाही। उलट आम्हाला त्यावेळेस सांगण्यात आलं 10-15 दिवस आमचे 10 माणसं कमी करा, आम्हाला तुम्ही सहकार्य करा, आम्ही परत ते घेऊ, पण अद्याप त्या माणसांना घेतलं नाही, त्यांना काढण्यात आलं, त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला, ते पण झालं। आणि दुसरी गोष्ट, यांनी PF 15 दिवसात कबूल केला, PF टाकले नाही, आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचा काही बदल केला नाही, किमान वेतनानुसारही पेमेंट दिलं जात नाही। त्यामुळे आम्ही अनेक वेळा सूचना देऊन, निवेदन देऊन ही नगरपंचायतचे प्रशासन ह्या मागण्यांना पूर्तता करत नाही, तेवढा वेळ काढूपणा करतं आणि आम्ही असं काय आंदोलन वगैरे करण्याचा प्रयत्न केला का दबाव आणून का आंदोलन चिघाळण्याचा प्रयत्न करतं। असं करू नये। आम्ही ज्या मागण्या मागतोय आमच्या त्या हक्काच्या आहेत। आमच्या ह्या कर्मचारी तुमच्याकडं गेली नगरपंचायत झाल्यापासून काम करत आहेत, तरी आत्तापर्यंत त्यांना तुम्ही किमान वेतनापासून वंचित ठेवलं आहे, मेडिकलपासून वंचित ठेवलं, त्यांच्या शासकीय फॅसिलिटीपासून वंचित ठेवलं आहे। ह्या सर्व फॅसिलिटी त्यांना मिळाव्यात, त्यासाठी आम्ही हे आंदोलन आज उभं केलं आहे आणि त्या मिळाल्याशिवाय आम्ही आता माघार घेणार नाही। आम्ही गेली आता हा 3रा महिना चालू होईल, यांचं पेमेंटसुद्धा अद्याप केलेलं नाही आहे। आता हे 2-2, 3-3 महिने उपाशी राहून जर काम करायचं असेल, उपाशी मरण्यापेक्षा आमच्या लोकांनी आता एकच निर्णय घेतला काही जर एवढ्या 8 दिवसात तुम्ही आमचं मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही पुढच्या सोमवारी आत्मदहनालासुद्धा हे 40 कुटुंब आत्मदहनसुद्धा करणार आहेत। तर शासनाने ताबडतोब
शासनाच्या नियमाप्रमाणे जे असेल ते किमान वेतन ह्या कर्मचाऱ्यांना द्यावं आणि त्यांचा PF खात्यावर वर्ग करावा. दुसरी गोष्ट, जे काढलेले कर्मचारी आहेत त्यांना घेण्यात यावं आणि शासनाच्या नियमाप्रमाणे ह्या नगरपंचायतीमध्ये 17 वार्ड आहे. इथं किमान 60 ते 70 माणसं कामाला लागतात. इथं आमचे 44 माणसं काम करीत आहेत. ते माणसांची सुद्धा तरतूद ह्या लोकांनी करावी. त्याचा अतिरिक्त भार आमच्या या कर्मचाऱ्यांवर येतो आहे आणि दबाव टाकून अतिरिक्त काम घेतल्या जाते करून. असं न करता त्या जागासुद्धा यांनी त्या कामगारांच्या भराव्यात. असं नगरपंचायतचं टेंडर जे असेल त्या पद्धतीने 70-75 माणसाचं त्यांनी टेंडर काढावं. किमान वेतनानुसार ते टेंडर असावं आणि तिथं शासकीय सगळ्या फॅसिलिटी त्यांनी ह्या कामगारांना द्याव्या. एवढंच आमची मागणी आहे आणि ही रास्त मागणी आहे, किरकोळ मागणी आहे. ह्या प्रशासनाने ती मंजूर करावी अशी आमची अपेक्षा आहे आणि जोपर्यंत मंजूर करत नाही तोपर्यंत आमचं उपोषण थांबणार नाही असं आम्ही आवाहन करतो आणि थांबतो. आंदोलन करण्याआधी नगरपंचायतीने काहीतरी आश्वासन दिलं असं ना की आंदोलन करणार वेळेवर पगार करतो. आंदोलनचे आम्ही साधारण 7-8-10 दिवस आम्ही यांना पत्र दिलेले आहेत आंदोलनाचे, पण कुठल्याही प्रकारचं आमच्याशी चर्चा केलेली नाही. उलट सकाळी ज्यावेळेस आम्ही आज आंदोलन करणार म्हणून यांनी नवीन कामगार आणून काम चालू करण्याचा प्रयत्न आणि आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न यांनी केला. त्यामुळे यांनी असं करू नये. आमची कुणाशी जातीय दुश्मनी नाही, आम्हाला कुणी काही सांगत नाही आणि त्यांना जर वाटत असेल कुणी हे याच्यात राजकारण करू नये. हे आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत ह्या मागण्या शासनाच्या स्तरावर आम्हाला संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आमच्या मागण्या आहेत त्या आम्ही मागतो आहे. याच्यात राजकारण कुणी करू नये आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या एवढीच आमची अपेक्षा आहे. आमचे पगार नाही 2 महिने झाल्यापासून आणि PF नाही आमचा. किमान वेतन नुसतं म्हणते दिले पण अजून PFच आमच्या खात्यावर पडला नाही. फक्त कामं सांगते ते पण मग आम्हाला PF नाही, पगार नाही, आम्हाला काहीच नाही देत. वेतन म्हणजे मग फक्त बोलतात ते का दिलं तुम्हाला वेतन वाढून, पण मग कामाचं नियोजन व्यवस्थित नाही. 3-4 बाया नव्हते. कचरा डिपो जायचं, परत झाडायचं सकाळी, म्हणजे लय त्रास देऊ राहिले ते आता आम्हाला सकाळी झाडायचं काम आहे, झाडू कामगार आहे आम्ही. परत दुपारून 2 वाजता कचरा डिपो जायचं. तिथे 4-5 बाया कचरा उचलू शकत नाही ना एवढा. 2 ते 5 कसं काय होईल एवढं. मग ते म्हणत्या काम होत नाही असं बोलते. 3 बायांमध्ये अख्खा गाव हां कसं काय होणार ते असं आहे ना. हां आमचे 2 महिन्याचे 2 महिन्याचे पगार आणि PF आमचा आणि जे काढलेले माणसं आहे का ते घेतले पाहिजे आमचे. ते काय म्हणले ज्यावेळेस किमान वेतन चालू करा त्यावेळेस म्हणे तुमचे माणसं 2-4 घरी ठेवा देतो तुम्हाला. मग आता ते 2 महिन्याने घेतो म्हणे. मग ते आता 5-6 महिने घरीच आहे ना हो. त्यांना घेतलं नाही, त्यांना घेतलं पाहिजे असं. मग आमचे कामं वाढले ना, आम्हाला त्रास होतो त्याचा ना. वरून पगार नाही, पाणी नाही, किती माणसं हातावरचे. त्यांना म्हणजे दुसरे माणसं त्यांच्या पुढं कामाला नाही ना, ते इथंच आहे ना कामाला. पगार नसल्या कोण देणार आहे खायला तर पाहिजे ना हो गरीबाला, बरोबर आहे का नाही. मग ते करत नाही. जादा काम होतच आहे आमचं ना, दडपण द्यायचं. माणसं कमी केल्यामुळे जास्त काम. माणसं कमी केले ना हो, मग काम पडतंच आमच्या लोकांना. ते माणसं घेतले पाहिजे. आम्हाला 4 महिन्यापासून घरी बसवलं आहे. आमची परिस्थिती हातावरची आहे. आमच्या पोरांचे शिक्षण आहे. एक माणसांवर आम्ही दिवस काढतो आहे. सगळे हातावरचे माणसं आहे. 2-2, 3-3 महिने आमची पेमेंट होते नाही. आणि आता 44 माणसांपैकी 34 माणसं ठेवले. 34 माणसांवर एवढा दबाव आणला आहे त्यांनी. डबल कामं करून घेतात. आम्हाला कामावर घ्यावं आमची एवढी इच्छा आहे आणि आमचं किमान वेतन द्यावं आम्हाला. किमान वेतन नाही, आम्हाला PF नाही, काय नाही, काहीच नाही. कशाची काही हे करते नाही सुविधा. जे कामावर आहे त्यांना कामाचं प्रेशर वाढलं आहे त्यांच्यावर. डबल कामं सांगत आहे. झाडू कामगारांना डेपोवर कामं सांगत आहे, गाड्यावाल्यांना डबल कामं सांगत आहेत. एवढं प्रेशर दिलं आहे. मग काढलेल्या माणसांना घ्यावं का त्यांनी कामावर, एवढीच इच्छा आहे आमची. आज आम्ही
सर्व कंत्राटी कर्मचारी, सफाई कामगार, घंटागाडी चालक, झाडू कामगार, शौचालय सफाई सर्वजण अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या निर्णयाने म्हणा किंवा मार्गदर्शनाखाली म्हणा बेमुदत उपोषणासाठी बसत आहोत. आमचा एकच नारा असेल, न्याय द्या नाहीतर आत्मदहन घ्या. अकोले नगरपंचायतीच्या आरोग्य खात्यामध्ये जी ठेकेदारी पद्धत आहे त्या ठेकेदारी पद्धतीमध्ये आमचे सर्व सफाई कामगार मोडतात. त्या सफाई कामगारांचे गेली अनेक महिने जवळजवळ 2016 पासून तर 2026 पर्यंत म्हटलं तरी काय हरकत नाही, कुठल्याही ठेकेदारांनी कामाचा मोबदला दिला नाही. त्याचबरोबर PF खात्यामध्ये वर्ग केलेला नाही आणि अतिरिक्त कामाचा बोजा देऊनसुद्धा यांना सिग्रिकेशन खूप महत्त्वाचे असते. यांना कागद बाजूला पाहिजे, प्लॅस्टिक बाजूला पाहिजे, पण याच्या नोटा आणि शिक्के आम्हाला कधी मिळालेच नाही. सर्व कामगारांना 1948च्या किमान वेतनाच्या कायद्यान्वये अकोले नगरपंचायत असो अथवा त्यांचे ठेकेदार असो यांच्याकडनं किमान वेतन मिळालेलं नाही आहे. आत्ताशी कुठंतरी सुरुवात केली. माझ्या माहितीनुसार 2-3 महिन्यापासून त्यांनी किमान वेतन द्यायला सुरुवात केली, परंतु नकटीच्या लग्नाला 17 विघ्न म्हणावे तसं झालं. किमान वेतन 20 जणांना चालू करून दिलं, 15 जण घरी बसवले आणि 50 जणांचं काम 20 जणांकडून करून घ्यायचं. म्हणजे हागलं आणि पोट गेलं त्याला हे म्हणायला काहीच वावगं ठरणार नाही. थकीत PF, त्याच्यानंतर गेली 2 महिन्याचं मानधन आणि आमचे जे 10-15 बंधू भगिनी ज्या घरी आहेत त्यांचं अतिरिक्त काम आम्हाला करावं लागतं. अशा या 10 ते 15 बंधू भगिनींना कामावर हजर करून घ्यावेत आणि जोपर्यंत या गोष्टी होत नाही तोपर्यंत आम्ही नगरपंचायतीच्या दालनातून उठणार नाही. प्रामुख्याने काही अधिकारी आपली अक्कल चालवत आहे. त्यांनी आपली अक्कल आमचा चेक कसा निघेल, आमचा PF कसा काढता येईल इकडं जर वापरली तर माझ्या माहितीनुसार आमचा तिढा लवकर सुटेल. परंतु आज तुम्ही घंटागाड्या चालू करण्याचा प्रयत्न केला, त्या घंटागाड्या चालू करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आमच्या कामगारांवर हुकुमशाही गाजवताय. आज गाड्या बंद आहे, उद्या जर गाड्या तसाच जर चालू करण्याचा प्रयत्न केला तर आमच्या माता भगिनी आम्ही निश्चितच त्या गाड्यांखाली आत्मदहन करू. जे 6 तारखेला व्हायचे ते उद्या होईल, परंतु चुकूनही घंटागाड्या चालू करण्याचा प्रयत्न करू नये. आपली अक्कल कामगारांचा पगार करण्यासाठी वापरा. आपली अक्कल कामगारांचा PF कसा मिळेल त्याच्यासाठी खर्च करा. हीच माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.